माझ्यासारखा कार्यकर्ता थलपती विजयचं मागचं 25 वर्षाचं बॅकग्राऊंड ज्यावेळेस तपासतो, त्यांची चित्रपट कारकीर्द, चित्रपटातलं त्यांचं यश अपयश आणि त्या संदर्भातील त्यांची पॉप्युलरिटी, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना एक लक्षात येतं की दिल्लीतली जी काही अदृश्य शक्ती आहे त्यांनी आपण तामिळनाडूमध्ये किंवा दक्षिणेमध्ये प्रवेश करू शकत नाही. कर्नाटक सोडलं तर इतर राज्यामध्ये आपल्याला फार काही वाव नाहीये. त्याच्यामुळं थलपती विजयच्या मागे लावलेली पूर्ण ताकद, मग ती साम दाम दंडभेद, त्या ठिकाणी प्रशासकीय असेल, आर्थिक असेल किंवा स्ट्रॅटेजी नावाचा जो प्रकार आहे, हा सगळा विजय एकटा थलपती विजय काही ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळतील का नाही अशी शंका होती. पण एकूणच केंद्रातल्या शक्तीने त्यांच्या पाठीमागं पूर्ण शक्ती दिली आणि त्याच्यामुळं आज विजयचा वारू जो आहे तो पुढे जाताना दिसतोय. त्याच्यामुळं हा एकटा थलपती विजय यांचा विजय नसून त्याच्या मागं जे धुरीण दिल्लीमध्ये बसलेत, जो नका उत्तरेतला पक्ष म्हणजे भाजप सारखा पक्ष ज्या भाजपला दक्षिणेने कधीच स्वीकारलं नाही, त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे विजयाला पुढे करून घेतलेला हा विजय असं माझ्यासारख्याला वाटतं. कमलेश, मला याच्यावर एक आक्षेप आहे. प्रशांतजी, जे तुम्ही बोलतायत तसे आकडे बोलत नाहीयेत. AIADMK आणि भाजप 82 जागांपर्यंत पोहोचले. जर स्वतः AIADMK आणि भाजप सत्तेकडे जाण्याच्या दृष्टीनं राजकारण करत असेल तर ते विजयला कशाला पाठिंबा देतील किंवा ताकद देतील, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तमिळनाडूच्या राजकारणामध्ये, 1 मिनिटात मी पूर्ण करतो, तमिळनाडूच्या राजकारणात मागच्या 75 वर्षात असे अनेक प्रसंग आलेत की एक अभिनेता येतो, एक पटकथाकार येतो, तो राजकारणात आल्यानंतर तो पूर्ण बहुमताच्या सत्तेत जातो. त्यामुळे हे काही पहिल्यांदा होत नाही. विजयला कुठल्याही महाशक्तीची गरज नाही, तो एक सुपरस्टार आहे, हे त्यांनी वेळोवेळी उदाहरण देतो. थोडा एक आक्षेप तुमच्याबद्दल याला मताला होतो. बघा, हा प्रयोग अनेकांनी केला, मोठ्या मोठ्या सुपरस्टार्सने केला. म्हणजे कमल हसन हा फार मोठा स्टार आहे. कमल हसन तिकडचा मोठा स्टार आहे. मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल याने एक पक्ष काढला होता, चिरंजीवीने पक्ष काढला होता, एक त्याने अत्यंत मोठा लॉन्च केला होता. शरद कुमारांचा पक्ष, रजनीकांत सारख्या सुपरस्टारने प्रयत्न केला की आपण एक पक्षाची, त्यांनी अंदाज घेतला यांचा, त्यालाही ते जमलं नाही. कमलेशजी, ह्याच्यात एकच मुद्द्याला सांगतो, विजय तो त्याच्या कारकिर्दीतल्या उच्च शिखरावर असताना त्यांनी पक्ष काढला. कमल हसननी उतार वयात काढला. शरद जोशींच्या बाबतीत असं म्हटलं जातं त्यांनी 80ला जर पक्ष काढून राजकारण केलं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि बाळ ठाकरे यांचं जे आज स्थान आहे ते दिसलं नसतं. तुम्ही कुठल्या वेळेला वेळ साधता ती राजकारणात महत्वाची, ती विजय. अरविंद केजरीवाल त्यांनी जो प्रकार वेळेत पीक मध्ये पक्ष काढला. एक सांगतो तुम्हाला की काँग्रेसचा त्याचे 1967 साली पराभव झाल्यानंतर सिनेमातले हे लोक, अण्णादुराई असतील किंवा MG रामचंद्र आणि हे मुख्य म्हणजे करुणानिधी, हे पटकथा लेखक होते. ते काँग्रेसवरती मात करू शकतील असं वाटलंही नाही कोणाला. आणि त्यांच्या मागे त्यावेळी कोणी नव्हतं, ते स्वतः स्वयंभूपणे आले वर. त्याचप्रमाणे मला असं वाटलं की विजयच्या मागे आता याच्या पुढे महाशक्ती जाईल की नाही हे बघायला लागेल, आता सत्ता स्थापन करणे. पण आता अजिबात त्याच्याकडे नाही, कारण आता त्यांनी तर DMK हा त्याचा मेन चर्चा आहे की काय नाही. बघा, आजकाल काय झालं ना, आजकाल विश्वास पाठक कदाचित माझे स्टेटमेंट ऐकून त्यांना बरं वाटेल की आजकाल काही घडलं की त्याच्या मागे महाशक्ती आहे असं म्हटलं जातं, की हे घडतंय काहीतरी राजकारणात वेगळं म्हणजे याच्या मागे महाशक्तीच असणार, असा एक जे अंदाज वर्तवला होतो. बरोबर. मला याच्यात एकच सांगायचं आहे की रजनीकांत, कमल हसन किंवा चिरंजीव यांनी जो प्रयत्न केला होता ना ते घाबरले होते. कारण जो कोणी नवीन सितारा असतो त्याला खूप, जसं तुम्ही केजरीवालचं उदाहरण दिलं, ते काँग्रेस असो BJP असो त्याच्याकडे त्यांना तो विरोध झालाच. पण याने हिंमत दाखवली, हा शेवटपर्यंत लढला म्हणून त्याला यश मिळतं असं मला वाटतं. पण त्याचे पॉप्युलरिटी स्टार, त्याचा एक स्टारडम असतो ना, एक कलाकाराचा स्टारडम त्याच्या मागे असतं. तर थलपती विजय त्याचा खूप पॉप्युलर आहे. विजयचा अटॅक आधी मुख्यतः DMK वरती होता, इव्हिल फोर्स म्हणाला होता, आणि मग भाजपवर त्यांनी टीका केली प्रचारामध्ये. पण पहिला शत्रू नंबर DMK हे मत त्यांनी फटका दिसत की म्हणजे AIADMK जनरली तुम्ही सत्ताधाऱ्यांवरतीच टीका तुम्ही करतात ना. तुम्हाला जर नवीन पक्ष करायचा आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले सत्ताधाऱ्यांवरतीच टीका करावी लागेल तिथे. त्यामुळे त्यांनी ती केली आणि त्याची त्यांना फळं दिसतात तिथे. इंटरेस्टिंग आकड्यात. आता आपण परत एकदा बारामतीकडे जाऊया. आपण एक राज्य घेतोय आणि नंतर परत बारामती, राहुरी आणि पुन्हा एक राज्य. बारामतीचे काय अपडेट्स आहेत सौरभकडे? बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतलेली आहे 52,000हून अधिक मतांनी आणि मोठ्या विजयाकडे सुनेत्रा पवारांची वाटचाल सुरू आहे. 54,504 मतांनी सुनेत्रा पवार या सध्या आघाडीवर आहे. मोठ्या विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. इतरांना अत्यल्प मतं, नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तरी सुद्धा नोटाला फार कमी मतं मिळालेली आहेत. सुनेत्रा पवारांची मोठ्या विजयाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. अजित पवार यांच्या पश्चात होणारी बारामतीची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे अजित पवारांना ज्या मार्जिननी, ज्या लीडनी बारामतीची जनता नेहमी निवडून द्यायची, तसं मार्जिन सुनेत्रा पवार या कायम ठेवतात का, या प्रश्नाचं उत्तर आता मिळायला सुरुवात झालेली आहे.
सुनेत्रा पवारांची मोठ्या विजयाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. सुनेत्रा पवार या 54,504 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. तर इतर अपक्षांना मात्र फार कमी मतं मिळाली आहेत. अभिजित बिचुकलेंना 7 मतं आणि करुणा मुंडेंना केवळ 10 मतं मिळाली आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मतं मिळाली आहेत, जी सुद्धा फार कमी आहेत. अजूनही अभिजित बिचकुलेंना 7च मत आहेत का? त्याच्यानंतर वाढलाच नाही का त्यांचा आकडा? केव्हाचे ते 7 नाही, पहिल्यावरून 7च मत. तो आकडा जरा आपण जरा रिफ्रेश करून बघूया की त्यांना अधिक मतं मिळाली आहेत का. हे करुणा मुंडे ह्या बिचुकलेंपेक्षा 3 मतांनी आघाडीवरती आहेत तिथे, म्हणजे बघायला तिथे त्या दोघांमध्ये. हे बॅलेट पेपरची नाही आता ही पोस्टल मत आहेत की कशी मला माहिती नाही. पण सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. त्याच्या आधी आपण नोटाकडे काय मतदानात आपण बघूया. नोटाची मतांचा आकडा काय, राहुरीचे पण अपडेट्स आहेत. राहुरीचे काय अपडेट्स आहेत? तर राहुरीमध्ये 6व्या फेरी अखेर 25,000 मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुकाटेंना 4,417 मतं मिळाली आहेत. वंचितच्या संतोष रोळकेंना 2,178 मतं मिळाली आहेत. राहुरीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिले यांनी आघाडी कायम ठेवलेली आणि त्यांची आघाडी सुद्धा आता वाढत जाते. 25,000 मतांची सध्या आघाडी घेतली. एकीकडे बारामतीत 50,000हून अधिक मतांची आघाडी सुनेत्रा पवारांनी घेतली आहे. तर इकडे राहुरीमध्ये 25,000हून अधिक मतांची आघाडी अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आहे. तर हे आहेत सध्याचे कल राहुरी आणि बारामती या दोन्ही पोटनिवडणुकांचे. सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज चव्हाण यांची आपण राष्ट्रवादीच्या मगाशी आपण चर्चा करत असताना सूरज चव्हाण आम्ही चर्चा करत होतो की राष्ट्रवादीच्या आगामी प्रवासाच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्त्वाची. म्हणजे या निवडणुकाचे निकाल काय असणार आहेत, कसे असणार आहेत, लीड किती असणार आहे, हे फक्त औपचारिकता आहे. पण आगामी काळामध्ये सुनेत्रा पवारांचं नेतृत्व, आता त्यांचा खऱ्या अर्थाने आपण म्हणतो मधला ट्रायल पिरियड सुनेत्रा पवारांचा संपलेला आहे. आगामी काळात राष्ट्रवादी पक्षावरती नेत्या म्हणून अजित पवारांची जागा बारामतीच्या प्रतिनिधी म्हणून त्या घेऊ शकतील का, याच्याशी चर्चा अनेक जण करतात. सूरज चव्हाण, तुमचं काय मत? म्हणजे दादांच्या हयातीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी भावनिक होऊन तर केलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर वहिनीचं काम सुद्धा त्या ठिकाणी आहे. अनेक वर्षापासून एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य ते त्या भागामध्ये करत असतात. त्याच्यामुळं त्यांना त्या भागाची जाण आहे, त्यातल्या प्रश्नांची जाण आहे. ती नक्कीच तिथली दादांची कमी भरून काढतील हा विश्वास आम्हा सर्वांना आहेच. आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये सुद्धा ते ज्या पद्धतीनं फिरतायत, ज्या पद्धतीनं काम करतायत, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की वहिनी जी दादांची कमी आहे ती भरून काढण्यामध्ये यशस्वी होतील. काही लोकांकडनं तसे प्रश्न किंवा वाटत होतं की करू शकतील का, परंतु त्यांची कार्यपद्धती जर पाहिली तर आज पूर्णपणे विश्वास आहे की त्या ह्या भरून काढतील. आणि बारामतीमध्ये आज एक नवं रेकॉर्ड त्या ठिकाणी स्थापन होईल. जरी मतदान कमी झालं असलं तरी एक नवीन रेकॉर्ड मात्र त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला दिसेल. आणि बारामतीकर हे नेहमीच अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीमागं उभे राहिलेले आहेत. आजही ते भक्कमपणे उभं राहिलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा बारामतीकर हे अजितदादाच्या कुटुंबाच्या मागं उभं राहतील हा विश्वास आम्हाला आहे. तुम्ही आता ही पक्षाच्या प्रवक्त्याने तुम्ही भूमिका मांडणं साहजिकच आहे. मला प्रशांत जगताप यांना विचारायचं आहे, का तुम्ही आता नुकतेच त्या पक्षातनं आलेले आहात, तुम्हाला राष्ट्रवादीचं सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे. आता तिथे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने, तुमच्या जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे समर्थन तिथे दिलेलं आहे. तिथे सगळा परिवार आपल्याला एकत्र दिसला या निवडणुकांच्या दृष्टीने. तुम्हाला काय वाटतं बारामतीचं राजकारण आगामी काळात कुठल्या दिशेने जाईल? कारण आता खऱ्या अर्थाने बारामतीचा पुढचा चेहरा कोण याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवार आता बारामतीच्या राजकारणामध्ये असे फारसे ॲक्टिव्ह ते राज्यसभेवरती आहेत. सुप्रिया सुळे तिथे आहेत. सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री आहेत. रोहित पवार जरी कर्जत जामखेडमधून लढत असले तरी सुद्धा त्यांचं लक्ष बारामतीकडे फार असतं. जय पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, पार्थ पवार आहेत. या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघतात आगामी काळात हे राजकारण पवार परिवारातलं कुठे जाईल? 29ला पुन्हा म्हणजे पवार विरुद्ध पवाराची परिस्थिती होऊ शकते का? प्रशांत जगताप, तुमच्यासाठी प्रश्न आहे. नाही, या ठिकाणी बारामती हा मतदारसंघ कायम मान्य शरद पवार साहेब, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादांना मानणारा राहिलेला आहे. अर्थात तिथं विकास काम आणि एकूणच नाही का जनतेशी असणारा थेट संवाद या गोष्टी निश्चित त्यांना उपयोगी ठरल्या. नंतरच्या काळात तिथं मान्य सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा त्याच प्रकारे संवाद आणि संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला.